राज्यसेवा किंवा कंबाईनसाठी 15 प्रश्न येणार आहे पॉलिटीवर, म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर. तर 15 पैकी 15 मारायचे आपल्याला, 15 पैकी 15 बरोबर आले पाहिजे. आपलं टार्गेट काय माहिती आहे का? 15 पैकी 15 मार्क स्कोर करणे. जसं इंडियन जिओग्राफीचे आपण केलं सेम तसंच. कारण की मला माहिती आहे की जो आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे ना, तो आपल्याला मार्क्स देऊन देतो, पण जो म्हणजे आउटपुट देणार नाहीये, जसं बरेच सब्जेक्ट, जसं सायन्स आउटपुट देणार नाहीये, तिथं तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. कारण की आपण इथं पेपर काढण्यासाठी आलो आहे, पीएचडी करण्यासाठी नाही आलो आहे. तर आपल्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये जास्त मार्क्स काढायचे आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये कमी काढायचे आहे, हे माझ्यावर सोडून द्यायचं आहे. हे तुम्ही डिसिजनच नाही घ्यायचं. कारण की माझा जो 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो मी इथं पूर्ण लुटलेला आहे. आणि हे जे पॉलिटिकल सेशन आज होणार आहे आपलं, या सेशन मध्ये एकूण एक गोष्ट इन डेप्थ मध्ये, विथ स्टोरी फॉर्मॅट, विथ टी डायग्राम, विथ शॉर्टकट ट्रिक्स आणि टिप्स आपल्या आर्टिकलच्या, त्या सर्व घेणार आहे. तर पहिली गोष्ट तर तुम्ही बोथ साईडचा आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे. तर तुम्ही तर करतातच, पण ऑनलाईन मध्ये पण बरेच विद्यार्थी असे आहे की जे बोलत नाही, तर तुम्हाला सुद्धा बोलायचं आहे. व्हेरी गुड. मानसी, स्वरूप, सुष्मिता, व्हेरी गुड. चला, तर सर्वजण आले, स्टार्ट करायचं मग सेशनला. चलो, तर आता आपण स्टार्ट करू. सर्वांनी एकदा जय हिंद म्हणायचंय, आपण सेशन चालू करू. तर सुरुवातीला सेशन चालू व्हायच्या आधी मी पहिले क्लिअर करतो, आपली जी ही बॅच आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची, ही मी स्पेशली बोथ लँग्वेज मध्ये प्रॉपर आणण्याचा प्रयत्न करणार आहे मी. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा, इंग्लिशमध्ये सुद्धा. कारण की बरेच विद्यार्थी मला मेसेज करतात, सर इंग्लिशमध्ये नाही का, सर मराठीमध्ये नाही का. पण आम्ही तर आहे मराठी भाई, है ना. आम्ही बदलणार नाही. तुमच्यासाठी इंग्लिश देत आहे, पण आम्ही मराठीच राहू, मराठीच राहू, मराठीच राहू. बरोबर आहे. तर आम्ही चेंज होणार नाही. पण इंग्लिश यासाठी की इंग्लिश काळाची गरज आहे, त्यासाठी आपण अपडेट होणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण विद्यार्थी एमपीसीचा अभ्यास करतात, इव्हन युपीसीचा अभ्यास करतात, ते कोणत्या लँग्वेजमध्ये करतात? मराठीमध्येच करतात. पण बरेच जण मला इंग्लिश इंग्लिश करतात, कारण की मी सुद्धा स्टार्टिंगला इंग्लिशमध्येच अभ्यास केला होता. मी पण कॉन्व्हेंटचा विद्यार्थी किंवा इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी, त्याच्यामुळे मला पण पहिले असंच वाटत होतं की इंग्लिशच बेस्ट आहे. पण तुम्हाला सांगतो, मी बोथ, बघा, प्रत्येक लाईन टू लाईन मी इंग्लिश मराठी करून टाकली आहे. ठीक आहे, तर टेन्शन घ्यायचं नाही आहे. बोथ लँग्वेज मध्ये घेऊ, जेवढं होईल तेवढे महत्वाचे पॉईंट्स. पण इंडियन जिओग्राफी सुद्धा इंग्लिशमध्ये महत्वाचे सगळे वर्डिंग तुम्हाला सांगितले होते. ओके, इथं सुद्धा आपण बोथ लँग्वेज मध्ये घेऊ. पण एक लक्षात ठेवा, समजणं महत्वाचं आहे, लँग्वेज बॅरियर नाही आहे. हे मला पण पहिले वाटत होतं जेव्हा मी स्टार्टिंगला अभ्यास करत होतो 2013-14ला. पण त्यानंतर कळलं की लँग्वेज हे फक्त काय आहे, आपल्या कामापुरतं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला समजलंच नाही, तर तुम्ही इंग्लिशच्या नोट्स तुमच्या बुकमध्ये जरी ठेवून ठेवल्या ना, तर काहीच अर्थ नाहीये. काहीच अर्थ नाहीये. तर तुम्ही पहिले लक्ष कशावर द्यायचं आहे सांगा? समजण्यावर. फोकस ठेवायचा समजण्यावर. एकदा जर समजलं तर तुम्ही ते कोणत्याही लँग्वेज मध्ये लिहू शकता. समजा रे, समजलं तर तुम्ही समजा फ्रेंच लँग्वेज शिकलं तर फ्रेंच मध्ये लिहू शकता. फक्त लँग्वेज शिकायचं काम आहे आपल्याला. तर लँग्वेज नंतर बिल्डअप करता येते, जेव्हा आपल्या माइंडमध्ये ते पूर्ण कॉन्सेप्ट असेल तेव्हा. तर आजच्या सेशन मध्ये आपण सर्व सर्व ड्युएल लँग्वेज मध्ये आणलेलं आहे. पण तुम्हाला लँग्वेज मराठी, इंग्लिश याच्यात पळायचंच नाहीये. माझी भाषा समजते तुम्हाला, साधी बिलकुल मराठी. थोडीशी विदर्भियन लागणार आहे टच याच्यामध्ये, कारण की आधी मी पुण्याला होतो तर तेव्हा पुणेरी निघत होती. आता थोडं विदर्भामध्ये आलो तर विदर्भियन निघेल. तर तेवढं तुम्ही समजू शकता, आमची विदर्भाची लँग्वेज थोडी जबरदस्त आहे. तर मजा येणार. ओके, चलो आ जाओ इधर. तर भारताचे संविधान, ज्याला आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, तर याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी, आता हे पीडीएफ मी तुम्हाला काहीच वाचून दाखवणार नाही. आजचं पहिलं लेक्चर आहे आपलं. फक्त इंटरेस्टिंगली फॅक्च्युअली पाहायचं आहे तुम्हाला की काहीतरी चालू आहे बाबा. आणि आज प्रश्न विचारायचे नाही की सर हे काय झालं, हे काय झालं. प्रश्न वगैरे सर्व आता पहिल्याच दिवशी प्रश्न विचारणार का तुम्ही? पहिले समजून तर घ्या काय. तर आज फक्त आपलं काय आहे सेशन, की हे काय आहे. हे पीडीएफ वगैरे पण मी जास्त काही शिकवणार नाही तुम्हाला. पण आजच्या सेशन मधून पूर्ण ओव्हरी मिळून जाणार तुम्हाला येणाऱ्या पॉलिटीच्या लेक्चरचा, किंवा पुस्तक काय आहे पॉलिटीचं, तर ते सर्व समजून जाईल. त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी दिल्या आहे. तर एक लाईन मी तुम्हाला फक्त सांगतो, इथूनच सुरुवात करणार आहे आपण. जी लाईन आहे इथे सर्वांना दिसत असेल तर बघा इकडे, ते आहे 1946, 1946च्या मूल घटना प्रस्तावामध्ये किती भाग होते बघा? 22 भाग. बोलायचा सर्वांनी. 395 कलमे आणि 8 अनुसूच्या. हा, इंग्लिश वाले. हा, तर ओरिजिनल 1946 ड्राफ्ट. ठीक आहे. कंटेंट 22 नाही, 22 नाही, 22 पार्ट है ना. 395 आर्टिकल्स अँड 8 शेड्यूल. तर असे काही पार्ट होते. आता हे लक्षात ठेवा का, मी थोड्या वेळात विचारतो तुम्हाला काय तरी. तर हे सर्व आपण पाहणार आहे. किती भाग होते? 22 भाग, 395 कलमे, 8 अनुसूच्या होत्या. म्हणजे त्याला 22 पार्ट, 95 कलमे आणि हे. आता हे काय आहे सर्व समजून जाईल. वेट अँड वॉच. आता हे जे होते कलम, हे होते 1946च्या मूळ घटना प्रस्तावीमध्ये. आणि नंतर याच्यामध्ये बदल होत गेला. आणि सद्यस्थितीला बघा, सद्यस्थितीला तुमच्या लक्षात येईल, घटनेत किती भाग आहे? 25 भाग आहे. 446 पेक्षा जास्त कलमे आहे आणि 12 अनुसूच्या तुम्हाला पाहायला मिळतात.
म्हणजे जे 22 भाग होते ते 25 झाले. आता हे काय आहे, भाग काय असतात, सर्व सविस्तर. ठीक आहे, हे मला वाटते मजा नाही येणार याच्यामध्ये, हे काही इंटरेस्टिंग नाहीये. हे सगळं तुम्हाला चार्ट वगैरे सर्व समजून सांगणार मी नंतर. तर आपण येऊ पहिले आपल्या मूळ भाग, हे सगळं भाग वगैरे सर्व दाखवतो, वेट अँड वॉच. पहिले आपण येऊ का पुस्तकाच्या पाठकडे, ह्या स्क्रीनवर येऊ आपण, समजून घ्या. आणि मी शिकवणार पण असंच आहे. याच्या आधी पण पॉलिटी घेतलं होतं मी, सेम असंच घेतलं होतं. आता मी ड्युअल लँग्वेज मध्ये घेणार आणि थोडं जास्त एफर्ट लावणार आहे, कारण की 28 सप्टेंबरची राज्यसेवा क्रॅक करायची आहे. त्यानंतर कंबाईन पण आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही एक्झाम क्रॅक करायचे. तर त्यानुसार आपल्याला आउट अबाउट स्कोर करायचा आहे 15 पैकी 15 पॉलिटीमध्ये. तर बोर्डकडे लक्ष द्या. आपण पॉलिटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाचा चॅप्टर चालू केला बघा. आता आहे काय सर्व हे, तर आपला हा भारत आहे. तर काही प्रश्नाचे उत्तर सर्वांनी द्यायचे आहे मला, ठीक आहे, सर्वांनी उत्तर द्यायचे. आपण भारताचा जेव्हा अभ्यास करतो तर भारताला सर्वांनी सांगा स्वातंत्र्य केव्हा मिळालं. स्वातंत्र्य स्वातंत्र्य केव्हा मिळालं भारताला? 15 ऑगस्ट 1947, 1947. व्हेरी गुड. हा बघा, बरेच जणांना ही माहित नाही, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन इथून सांगा लागते तुम्हाला, तिथून घेऊ बिलकुल बेसिक. दुसरं असते एक प्रजासत्ताक दिन, बरोबर आहे. आपण काय म्हणतो याला, प्रजासत्ताक दिन. स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम, प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक डे. समजलं का? मग हा कोणता दिवस आहे आपला सांगा? 26 जानेवारी 1950. बरोबर आहे. हे दोन्ही आणि सर्वांनी टाईप करा बघा, खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. बरं, बरेच जणांना माहितच नसते, कधी कधी नाही का 15 ऑगस्ट असते तर तिथे लिहितात इंडिपेंडन्स डे, है ना, असं लिहून येते. स्वातंत्र्य दिवस आठवते, बऱ्याच जणांना कळतच नाही स्वातंत्र्य दिवस म्हणजे काय, प्रजासत्ताक म्हणजे जेव्हा 26 जानेवारी असते तेव्हा वेगळंच टाईप करून देतात ते, स्वातंत्र्य दिनला प्रजासत्ताक म्हणतात, प्रजासत्ताकला स्वातंत्र्य म्हणतात. तर ते सविस्तर समजून घेऊ. स्वातंत्र्य म्हणजे काय, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी ब्रिटिशर जे होते, इंग्रज जे होते हे भारताला सोडून चालले गेले. समजलं का? त्यांनी भारताला सोडलं की आता आम्हाला ह्या तुमच्या देशामध्ये राहायचं नाहीये, तुम्ही तुमची सरकार इथं चालवा, तुम्हाला जशी चालवायची आहे तशी चालवा, आम्ही इथं थांबतो का नाही. प्रजासत्ताक म्हणजे काय, की जेव्हा इंग्रज सोडून गेले त्यानंतर आपली सत्ता जी होती ना, हे आपण प्रजेच्या हातात दिली. प्रजा म्हणजे कोण? जनता. अरे पहिले राजे रजवाडे होते तर राजाची काय होती, प्रजा असायची ना. तर इथं प्रजा म्हटलं याला म्हणजेच काय, जनता. जनता म्हणजे लोक, म्हणजे लोकशाही. म्हणजे आपलं जे प्रजा आहे हे प्रजेच्या हातात आपण सत्ता दिली, म्हणजे लोकांच्या हातात सत्ता दिली, म्हणून आपण लोकशाही असा देश आहे. कळत आहे? म्हणजे हे आपण सत्ता केव्हा दिली? 26 जानेवारी 1950. मग तुम्ही म्हणता 26 जानेवारी 1950 ला कशी काय सत्ता दिली? सांगतो. आपल्या भारतामध्ये जे पहिलं इलेक्शन आहे, फर्स्ट इलेक्शन, कारण की आपण लोकशाहीच्या माध्यमातून लोकांना निवडून देतो आणि आपले जे कर्मचारी म्हणू त्यांना आपण, ज्यांना एमएलए एमपी आपण म्हणतो, तर ते आपले काम करतात, पण ते आपल्या वतीनं करतात. आता उलट झालंय, लोकशाहीचं केंद्रीकरण होऊन राहिलं है ना. एमपी एमएलए मस्त मोठमोठ्या गाड्या घेतात, ऍक्च्युअली म्हणजे ते नोकर आहे आपले. ठीक आहे, हे पुस्तकातून समजेल तुम्हाला, हे सर्व सर्व तुम्हाला सगळं समजेल. हे जे मोठमोठ्या नेत्यांच्या मागे तुम्ही लागता ना, हा माझा नेता, हा तुमचा नेता, हा कोणाचाच नाही, हा जनतेचा नेता आहे आणि त्याला जनतेचा नोकर म्हणून काम करावं लागते. जे तुम्ही इथून अधिकारी बनणार आहे, तुम्ही जनतेचे अधिकारी नाही आहे, तुम्ही नोकर आहे. पण आपली तर ते सिस्टीमच काय झाली, आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसार खतम करून टाकले आपण, कारण की आपल्याला नॉलेजच नाहीये, आपल्याला पॉलिटी समजतच नाही, भारताचे संविधान काय आहे तेच समजत नाही. तेच आपण आज समजून घेणार आहे. तर प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या हातात सत्ता दिली, आणि इथून आपल्या इथं आपण एक पुस्तक लॉन्च केलं, आणि त्या पुस्तकाचंच नाव आहे भारताचे संविधान. आणि त्या पुस्तकानुसार आपण वागणं चालू केलं. कळतंय का तुम्हाला? म्हणजे आता बघा काय झालं होतं, तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपलं पुस्तक जे होतं, म्हणजे बघा एक सिंपल आणखी स्टोरी सांगतो, त्या स्टोरीवरून तुम्हाला आणखी कळेल. आपलं घर आहे, ठीक आहे, आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते चांगलं ठेवायचं काम तुमचं थोडी ना आहे, कुणाचं आहे? तुमच्या आई वडिलांचं आहे. तुम्ही तर लहान आहे, बरोबर आहे. तुमचे आई वडील म्हणेल की सकाळी 5 वाजता उठायचं आहे, तर उठाच लागणार आहे. जर तुम्हाला म्हटलं रात्री 10 वाजता झोपायचं, तर झोपाच लागणार आहे. हे सर्व कोण डिसाईड करते? आई वडील. आणि हा रूल कुठून डिसाईड झालेला आहे? तर तुमच्या आजी आजोबा पंजोबा पासून तो डिसाईड झालेला आहे. म्हणजे एक आपल्या घरामध्ये एक पुस्तक आहे, वातावरण बनलेलं आहे, की त्या पुस्तकानुसार आपण काय करतो, आपली दिनचर्या चालवतो. सकाळी उठतो, रात्री लवकर झोपतो, अभ्यास करतो, जेवणाचा पण टाइम फिक्स असते बऱ्यापैकी. असं आहे का तुम्ही सकाळचं 11 वाजता जेवण रात्री 5 वाजता करता, संध्याकाळी 5-6 वाजता? नाही. एक प्रॉपर काय आहे, आपण पुस्तक लॉन्च केलेलं आहे. परंतु आपला भारत जेव्हा स्थापन झाला, स्वातंत्र्य झालं 15 ऑगस्ट 1947 ला, तेव्हा आपल्याजवळ असं काही पुस्तकच नव्हतं. काय नव्हतं? पुस्तक नव्हतं, की आपला भारत कसा चालणार. कळत आहे? म्हणून आपण 2 वर्ष बघा, 15 ऑगस्ट म्हणजे 1947 ते 1950, म्हणजे नियरली इज इक्वल टू 2 वर्ष 11, म्हणजे 3 वर्ष पकडा, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. किती दिवस? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस घेतले आपण. काही ठिकाणी 17 दिवस सुद्धा आहे.
की आपण एक पुस्तक तयार केलं. काय तयार केलं बाबा? हे एक पुस्तक तयार केलं आणि या पुस्तकामध्ये आपण आपले सर्व दिनचर्या जशी आपल्या घराची असते ना तशी सर्व टाकलं. कळतं काय म्हणतो तर? आणि त्यानुसार आपण सांगितलं या पुस्तक म्हणजे इथून इथपर्यंत एवढे वर्ष लागले आपल्याला हे पुस्तक तयार करायला आणि हे टाकायला यामध्ये की आपण एक प्रॉपर आणि हे बघ टाकताना मला सांगा आपण तुम्ही एक गोष्ट बघा समजा तुम्ही आता एका घरात तुमच्या घरामध्ये तुम्ही एक रूल काय करून आले टाकून आले सकाळी उठायचं आहे हे कुठून टाकता तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जमलं का हे नाही तुम्ही काय करता जे तुमच्यापेक्षा वरच्या लेवलचे लोक आहेत त्यांना ऑब्झर्व करता त्यांच्या जोडून एक एक गोष्ट काय करता नाही त्या माणसाने एवढे पैसे कमावले तर त्याने अशा बिझनेस चालू केला टाका आपल्या घरामध्ये हे बरोबर आहे तो चांगला आय एस अधिकारी आहे त्याच्या गोष्टी घ्या टाका आपल्या घरामध्ये ठीक आहे माझ्या शिक्षकांनी मला हे शिकवलं हे टाका आपल्या घरामध्ये म्हणजे ह्या पुस्तकामध्ये घरातल्या सेम आपण काय केलेलं आहे आपल्या पण पुस्तकामध्ये जे मोठमोठे ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन बनले होते जसं अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन कॅनडाचं कॉन्स्टिट्यूशन जर्मनीचं कॉन्स्टिट्यूशन ऑस्ट्रेलियाचं कॉन्स्टिट्यूशन असे बरेच कॉन्स्टिट्यूशन 11 ते 12 त्यांचा अभ्यास केला आपण आणि त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी बघा प्रत्येका कॉन्स्टिट्यूशन मध्ये चांगल्या पण गोष्टी असेल वाईट पण असेल आणि काही गोष्टी त्यांच्यानुसार असेल तिच्या कंडिशन नुसार परिस्थितीनुसार तर आपल्या संविधान करताना हे पुस्तक जेव्हा तयार केलं आता याचे निर्माते सर्वांना माहित आहे कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जे मसुदा समिती ज्याला ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो म्हणजे एक समिती नेमली ड्राफ्टिंग कमिटी मसुदा समिती आणि त्यांनी हे सगळं पुस्तक तयार केलं त्याचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटी राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते ठीक आहे एक पुस्तक तयार करण्यासाठी म्हणतो मी तुम्हाला तर हे पुस्तक तयार करण्यासाठीची समिती मसुदा समिती त्याला ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात तर ह्याच कमिटीने सर्व चालू केलं तर यामध्ये लक्षात घ्या की त्यांनी प्रत्येक देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या पुस्तकामध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू करून दिला स्टोरी समजून घ्या का स्टोरीला फक्त फुलफिल करायचं आपल्याला आणि जशा जशा चांगल्या चांगल्या गोष्टी येत गेल्या तर याला तयार करायला किती वर्ष लागले 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा प्रश्न 3-4 वेळा पेपरला विचारलाय सरळ सेवेपासून तर एमपीसी युपीसी पर्यंत विचारतात ठीक आहे थोडासा चेंज करतात इथं 2 वर्ष म्हणजे जवळपास नियरली इज इक्वल टू किती महिने होत आहे वर्ष होत आहे 3 वर्ष म्हणजे बघा ना 47 ते 50 किती वर्ष होतात 3 वर्ष लागले आपल्याला हे पुस्तक तयार करण्यासाठी आणि या पुस्तकामध्ये आपण काय केलं लोकांसाठी जनतेसाठी प्रजेसाठी अशा काही गोष्टी टाकल्या की ज्याच्यानुसार आपण आता चालतो समजत आहे आपल्याला काही राईट्स मिळाले काही ड्युटीज मिळाले काही आपल्याला म्हणू शकतो की डायरेक्ट प्रिन्सिपल मिळाले हे सर्व मिळालं हायकोर्ट मिळालं सुप्रीम कोर्ट मिळालं समजत आहे प्रेसिडेंट मिळाले है ना प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर यातले फरक समजत नाही पंतप्रधान म्हणजे काय आणि राष्ट्रपती म्हणजे काय खूप प्रॉब्लेम आहे आपल्याजवळ भारताचे राष्ट्रपती कोण आहे पंतप्रधान कोण आहे आता तुम्ही बाहेर जाऊन विचारलं भारताचे राष्ट्रपती कोण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असं उत्तर येतं तुमचं पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे राष्ट्रपती आहे का नाही कोण आहे मग ते द्रौपदी मुर्मू ही आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधान कोण आहे नरेंद्रजी मोदी आणि तुम्हाला माहिती आहे त्यांनाच आता श्रीलंकेचा मैत्री पुरस्कार मिळाला सर्वात मोठा तो अवॉर्ड आहे पुरस्कार मिळाला अवॉर्ड आहे आता आपले प्राईम मिनिस्टर कुठे गेले होते श्रीलंकेला गेले होते आणि थायलंडला होते थायलंडमधून श्रीलंकेमध्ये गेले श्रीलंकेमधला सर्वात उच्च जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो त्यांना प्राप्त झालेला आहे ठीक आहे ऑनर म्हणतात त्याला तो तर येऊ आपण वापस टॉपिकवर तर आपलं हे पुस्तक तयार करण्यासाठी एवढे वर्ष लागले प्रजासत्ताक दिन हा आपण साजरा करतो पण आता याच्यात एक आणखी तारीख आहे ते तारीख कोणती आहे ते सांगतो तर बघा एक मिनिट का थोडीशी स्टोरी नाही का आणखी रोटेशन मध्ये समोर जातो आपण एक पुस्तक लॉन्च केलं ठीक आहे पुस्तक लॉन्च करायला किती वर्ष लागले पटकन सांगा सर्वांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे आपलं पुस्तक आहे बघा मोठं पुस्तक आहे थोडस त्याच्यामुळे मी जाड केलं आणि हे पूर्ण पुस्तकच तुम्हाला पाठ करायचं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनला मी शॉर्टकट मध्ये इथं लिहिलं आयसी इंडियन कॉन्स्टिट्यूशन आता हे पुस्तक मध्ये काय केलंय त्यांनी जसं आपल्या घरी पण पुस्तक बनवलं किंवा आपण कुठलंही बुक वाचलं तर तुम्हाला सर्वांना माहितीये पुस्तक वाचताना कसं असते पहिले चॅप्टर 1 चॅप्टर 2 चॅप्टर 3 चॅप्टर 4 बरोबर आहे मग यांनी चॅप्टरच्या ऐवजी भाग म्हटलं त्याला भाग म्हणजे पार्ट जे मी तुम्हाला म्हटलं ना एकूण भाग किती होते व्हेरी गुड एकूण भाग होते भाग म्हणजे पार्ट किती होते सांगा 22 भाग होते बघा जेव्हा हे पुस्तक लॉन्च झालं पुस्तक केव्हा लॉन्च झालं सांगा तारीख आता सांगितलं 26 जानेवारी 1950 या दिवशी यामध्ये किती भाग होते 22 करून घेऊ आपण नंतर ते अपडेट व्हर्जन नंतर घेऊ ठीक आहे 22 भाग होते भाग झाले त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये तेव्हा काही अनुसूच्या होत्या अनुसूच्या म्हणजे काय होते स्केड्यूल अनुसूची अनुसूची म्हणजे काय होते स्केड्यूल होते किती स्केड्यूल होत्या ठीक आहे किती होते कोण
8 शेड्यूल होते. आणि आर्टिकल म्हणजे कलमे, कलमे किती होते? किती? 300 395 दाखवलं तुम्ही स्टार्टिंगला तुम्हाला. तर हे होतं. आता बघा, एक आणखी गोष्ट विसरून जातो आपण. एक आपल्या याच्यामध्ये प्रियांबल होतं. प्रियांबल म्हणजे काय होते? प्रस्ताविका. प्रस्ताविका, प्रस्ताविकाला म्हणतो आपण प्रियांबल. किती होतं प्रियांबल? एक प्रियांबल होतं. व्यवस्थित समजून घ्या काय आहे तर हे. म्हणजे बघा, आपण कोणतेही पुस्तक जर ओपन केलं ना, कुठलंही पुस्तक ओपन केलं, तर सर्वात पहिले नाही का एक पेज ओपन होते. समजा हे पेज आपण ओपन केलं, असं इकडे ओपन केलं, तर एक पेज ओपन होते ज्याच्यावरती असते प्रस्ताविका. आपल्या म्हणजे आपण स्टेट बोर्ड जर वाचलं किंवा एनसीईआरटी जरी वाचलं, ते असते आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा. आठवते का तुम्हाला ते? लहानपणी आपल्याला प्रतिज्ञा म्हणून घेत होते शाळेमध्ये उभं राहिल्याबरोबर. तर तेच आहे प्रियांबल. त्यालाच म्हणतात काय? प्रियांबल म्हणजे प्रस्ताविका. बोलायचं आहे काय म्हणतात? प्रस्ताव. प्रियांबल आहे. आणि हे पहिलं पेज असते. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं पहिले एक आपल्याला काय दिलेलं आहे? प्रस्ताविका दिलेली आहे, एक प्रियांबल दिलेला आहे. आणि तिथून सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर मग भाग दिलेला आहे किती? 22. अनुसूची किती दिलेला आहे? 8. आणि कलमे किती दिले आहे? 395 दिले आहे. येतं लक्षात? आणि हे आपल्याला सर्व दिलं होतं केव्हा? 26 जानेवारी 1950 रोजी. या दिवशी आपण हे पुस्तक काय केलं? लॉन्च केलं. बघा, 2-3 डेट आहे. लॉन्च केलं म्हणजे आपण अंमलात आणलं, सुरुवात केली. परंतु हे अंमलात आणायच्या आधीच एक तारीख आणखी होती. ते या प्रियांबल मध्ये टाकण्यात आली होती, ज्या दिवशी याच्यावर घटनेस साईन केली. बघा, तुम्ही प्रियांबल वाचलं तर आठवते का तुम्हाला? त्याची तारीख आहे. कोण सांगते तारीख ती? व्हेरी गुड. 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख दिलेली आहे. 26 नोव्हेंबर 1949 द्वारे याद्वारे आम्ही हे संविधान अंगीकृत आणि स्वीकृत करीत आहोत, असं लिहिलेलं आहे लास्टला. आठवते तुम्हाला सर्वांना? ही जी तारीख आहे, या दिवशी आपण या संविधानाच्या पुस्तकाला परवानगी दिली. काय दिली? परवानगी दिली. आणि म्हणून या तारखेपासून आपलं कॉन्स्टिट्यूशन अंमलात यायला सुरुवात झाली. कळतं का काय म्हणतात? अंमलात यायला सुरुवात झाली. म्हणून आपण जरी म्हटलं 26 जानेवारी 1950 या रोजी आपलं कॉन्स्टिट्यूशन. बघा, 2-3 गोष्टी आहेत ज्या युपीएससी एमपीएससी ला पेपरमध्ये विचारलेल्या आहे. क्लिअर सांगतो. आपल्या भारताचं कॉन्स्टिट्यूशन केव्हा स्टार्ट झालं? 26 जानेवारी 1950. परंतु त्याला आपण अधिकृत केव्हा केलं? 26 नोव्हेंबर 1949 परंतु बघा, आपण ह्या गोष्टी ज्या हे पुस्तक आपण जनतेसमोर ठेवलं ह्या तारखेला. परंतु या तारखेच्या आधीच, म्हणजे या तारखेनंतर आपण काही गोष्टी यातल्या ऑलरेडी चालू केल्या होत्या. काही गोष्टी ऑलरेडी काय केल्या होत्या? स्टार्ट, सुरू केल्या होत्या. समजत आहे? म्हणजे आपल्या भारताचे राष्ट्रपती हे आपण आधीच डिसाईड करून टाकले होते. कोण असणार? कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग तुम्ही म्हणता का बरं डिसाईड केलं? कारण की आपल्या ते निवडणुका झाल्या होत्या का? नाही. म्हणून तात्पुरतं आपण काय केलं होतं की यातल्या काही गोष्टी घेऊन या तारखेच्या आधीच काही गोष्टी चालू करून दिल्या होत्या. काही महत्वाच्या घटना दुरुस्त म्हणजे कलम आपण लागू करून दिले होते. कारण की आपण स्वीकृती केलीच होती. कारण की राष्ट्रपती नसते तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनला परवानगीच नसती मिळाली ना. त्याच्यामुळे आपण काय केलं होतं, काही गोष्टी ह्या अंमलात आणणं चालू केल्या होत्या. प्रॉपर सर्व कॉन्स्टिट्यूशन केव्हा लागू झालं? त्यातल्या काही गोष्टी केव्हा लागू झाल्या? काही गोष्टी कोणत्या कोणत्या त्या नंतर शिकू आपण. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. आपण शिकून नाही राहिलो, आज पूर्ण कन्सेप्ट समजून राहिलो. आणि यानंतर मग पूर्ण भारतामध्ये संविधान लागू झालं. समजत आहे? मग हे जी तारीख आहे, यामध्ये आपण पाहिलं की पुस्तकाचं पहिलं पेज ओपन केलं, त्यामध्ये काय आहे सांगा? प्रस्ताविका आहे. नंतर त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे. किती पार्ट आहे मग तेव्हा? भाग किती होते? 22. म्हणजे या तारखेला 22 भाग होते. अनुसूच्या किती होत्या? 8 शेड्यूल होते. आणि कलमे किती होते? 395 होते. परंतु हे गोष्ट केव्हाची आहे? 26 जानेवारी 1950 तेव्हाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. आता झालं काय बघा, आता तुम्ही बघा, जसं जसं आपण मोठं मोठं होत जातो तसं तसं मध्ये आपल्यामध्ये पण काय होत जातात? चेंजेस, बदल होत जाते. बरोबर आहे? जर तुम्ही लहानपणी जर असेल, किंवा लहानपणी सोडून घ्या, तुमचे आई बाबा किंवा तुमचे आजी आजोबा अँड्रॉइड मोबाईल वापरू शकता का आता? सध्या असेल तर. नसेल तर ते विषय संपला. आपले आई बाबा वडील पण बरोबर वापरू शकतात का तुमच्यासारखा? नाही. तुम्ही काय झाले त्याला फॅमिलियर झाले, तुम्ही अपडेट केलं तुम्हाला स्वतःला आणि चेंजेस केले. बरोबर आहे? तेव्हा सायबर, मला सांगा, तुमच्या आई आजोबा म्हणजे आजी आजोबापेक्षा सोडून द्या, आई वडीलच घ्या ना. तुमच्या आई वडिलांच्या वेळेस सायबर गुन्हे होत होते का? असं सायबर गुन्हे म्हणजे तुमच्या मोबाईल मधून पैसे चालले गेले, कोणतरी चोरले, असं काही होत होतं का? नाही. म्हणजे काय झालं की जुनी जी पिढी होती तुमची, त्याच्यानुसार तुमच्या पिढीमध्ये काही अदर चेंजेस झाले, काही अपडेट व्हर्जन आले. बरोबर आहे? जसे तुमच्या आजी आजोबा, मी बरेच वेळा सांगत असतो की धोतर, त्यानंतर काय घालत होते?
फेर आपलं सांगा ना, लुगडं घालत होते, धोतर लुगडं वगैरे घालत होते. आता तुम्ही घालता का ते? नाही. तुमच्या वडिलांनी शर्ट पॅन्ट घातले, आता तुम्ही जीन्स ना, टॉप. बरोबर आहे. तर वेगवेगळे काय होऊन आले आपल्या ह्याच्यात, चेंजेस होऊन आले. तर आपण जेव्हा 26 जानेवारी 1950ला हे सगळं बनवलं, त्यामध्ये 22 पार्ट, 8 शेड्यूल आणि 395 आर्टिकल हे टाकलं, तेव्हा बघा हे जे घटनाकर्ते होते, म्हणजे आपली घटना बनवणारे जी की मसुदा समिती होती, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अंतर्गत 7 सदस्य यांनी तेव्हा विचार केला. बघा त्यांची दूरदृष्टी, आपण म्हणतो ना काही लोकांची दूरदृष्टी खूप जोरदार असते, त्यापैकी एक हे होते की त्यांनी तेव्हा एक कलम टाकला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. कोणता कलम माहितीये का? आर्टिकल नंबर, कलम नंबर 368, 368. लक्षात ठेवा, हे पहिलं कलम मी तुम्हाला शिकवत आहे. कोणतं कलम टाकलं सांगा? 368 368 नंबरचं कलम टाकलं. आणि या कलमांतर्गत त्यांनी सांगितलं की हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तकामध्ये तुम्ही बदल करू शकता. काय करू शकता? बदल करू शकता. खूप इम्पॉर्टंट आहे ना बदल करणे. बघा जे बदल करत नाही ना, त्यांची परिस्थिती खूप खराब आहे. बरेच जण ऑनलाईन यायला तयारच नसतात, नाही सर ऑफलाईन पाहिजे. बरेच जण ऑफलाईन यायला ऑनलाईन पाहिजे, बरेच याच्यात प्रॉब्लेम आहे. तर बदल त्यांनी तेव्हा विचार केला होता की आपण सध्या 1950ला जगून राहिलो, इथून 25 30 40 50 100 वर्षानंतर भारतामध्ये फंडिशन बदलणार आहे. तेव्हा त्यांना मध्ये काही चेंजेस करायचे असले तर ते कसे करीन. म्हणून त्यांनी 368 नंबरची कलम टाकली आणि त्यामध्ये सांगितलं की तुम्ही या पुस्तकामध्ये काय करू शकता, बदल करू शकता. आणि म्हणून सत्य, आता ही तारीख आहे 26 जानेवारी 1950, तर इथली तुम्ही सत्यस्थिती, सत्य म्हणजे आताची, सत्यस्थिती म्हणजे समजून घ्या 2025 ची. तर 2025 मध्ये हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये जे भाग होते ते 22 ने राहिले, ते झाले किती? 25. किती भाग झाले सांगा? 25. म्हणजे किती भाग वाढले? 3 भाग वाढले. आपण अपडेट केला. मग ते हे अपडेट झालं. अनुसूची ज्याला शेड्यूल म्हणतो, हे 8 नाही आहे, हे किती झाले मग आपले? 12 झाले. किती झाले बोला ना? 12. आणि जे कलमे आर्टिकल हे 395 झाले नाही, हे झाले 446 पेक्षा जास्त कलम आहे. आता इथं प्लस यासाठी लिहिलं कारण की हे कधी पण वाढू शकतात, कधी पण कमी होऊ शकतात. म्हणून कलमांवर पेपरमध्ये जेव्हा प्रश्न येईल ना, तर 446 पेक्षा अधिक, अधिक असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रस्ताविका जी आहे ती एकच आहे, ते बदलली का आपली? नाही. पण त्याच्यामध्ये काही चेंजेस केले, आपण काही शब्द अपडेट केले. समजत आहे? ते पूर्ण शब्द कोणते टाकले है ना, ते सर्व सांगतो. समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द आपण ऍड केले त्यामध्ये, ते सर्व होऊन जाईल. म्हणजे आपण काय केलं, आपलं जे पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये अपडेट व्हर्जन केलं, काही गोष्टी आपण काय केल्या, ऍड केल्या. इथपर्यंत समजा सर्वांना काय चाललं तर आपलं. आणि ह्या ऍड केल्यामुळे आपल्याला सुद्धा बदला लागला. बरोबर. मग आता एक मिनिट लक्षात ठेवा, 368 कलमा अंतर्गत या पुस्तकात काय केलं जाते म्हटलं मी? बदल केला जाते, त्याला आपण म्हणतो घटना दुरुस्ती. काय म्हणतो? घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, दुरुस्ती करणे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची दुरुस्ती करणे. कळत काय म्हटलं तुम्ही? मग या घटना दुरुस्ती कलमा अंतर्गत आपण यामध्ये काही बदल केले. तर एक गोष्ट तर लक्षात घ्या की आपल्या भारतामध्ये, समजा आपल्या भारतातलं सोडून द्या, तुमच्या घरी जर तुम्हाला काही बदल करायचा असेल, ठीक आहे, तुम्ही समजा म्हटलं की नाही हा जो सोफा सेट आहे ना, हा इथं बरोबर दिसत नाही, आणि उद्या सकाळी उठले आणि सकाळी उठून काही आई बाबाला विचारलं नाही, डायरेक्ट सोफा उसून इकडे, सकाळी सकाळी आई उठली, बाबाही उठले, हे काय आहे? पहिले 2-3 दणके बसतात आपल्याला ना, हे काय लावलं, हे काय केलं. पहिले काय करतो आपण, परमिशन घेतो की काय करायचं आहे, हे सोफा सेट इकडे लावतो, हा टेबल इथं ठेवतो, असं बरोबर पहिले डिस्कशन होतं ना घरी, की डायरेक्ट गेले बाबा आणि बदललं, असं काही होते का? नाही. असं झालं असतं तर मग तर तुम्ही तुमचे राजे झाले असते तुमच्या मर्जीचे, है ना. तसं होते का? नाही होत. मग सेम असंच आहे की हे घटना दुरुस्तीचं जे कलम आहे ना, हे काही तुम्ही म्हणसान सर उद्या जाऊ द्या, मी शिकवतोय तुम्हाला क्लासमध्ये, सर हे तर कलम चुकीचं आहे, थांबा मी खोडून टाकतोय, असं आहे का? तुम्ही पुस्तकात खोडलं की झालं? नाही. हे जर तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर त्यासाठी आपल्या 368च्या कलमामध्ये एक प्रॉपर प्रोसिजर सांगितलाय, आणि त्याचा जो राजा आहे ना, तो दिला आहे संसदेला. कोणाला म्हटला राजा? संसद. संसद म्हणजे पार्लमेंट. कोण? म्हणजे हे बदलण्याचा जो अधिकार आहे तो कोणाला आहे? आपल्या हा संसदेला, पार्लमेंटला. आता पार्लमेंट काय त्याच्यावर जाऊ, पण त्याआधी मला पहिले एकदा रिव्हिजन करून द्या. ठीक आहे. 368 नुसार आपण काय केलेलं आहे, बदललेलं आहे. मला सांगा, पहिले जेव्हा आपलं पुस्तक लॉन्च झालं तेव्हा किती होते कलम, पार्ट किती होते? 22 भाग होते. हा, शेड्यूल किती होते आणि आर्टिकल किती होते? आणखी एक गोष्ट, आर्टिकलला मराठीमध्ये कलमे म्हणतात, आणि मराठीमध्ये आणखी एक नाव आहे अनुसूची. कोणतं? हा, पेपरमध्ये अनुसूची पण येते. तिथं मग तुमचं ब्लंडर होते, सरनं अनुसूची शिकवलंच नाही. नाही, सॉरी, अनुच्छेद, अनुच्छेद, सॉरी, अनुसूची तर खाली झाला, अनुच्छेद, अनुच्छेद, अनुच्छेद येते. मग तुम्ही म्हणता सर अनुच्छेद तर तुम्ही शिकवलंच नाही पेपरमध्ये मराठीवाल्यांनी, अनुच्छेद म्हणजेच कलम. ठीक आहे.
इंग्लिशमध्ये आर्टिकल येऊन जाईल. तर अनुच्छेद जर आला तर लक्षात ठेवायचं 446 झाले होते आणि प्रियांबल किती आहे 1 आहे. 22 चे किती वाढले 25 म्हणजे किती प्लस झाले 3. 12 8 चे किती झाले 12 किती वाढले 4. याचे तर किती वाढू हे मोजायचंच नाही. हे मोजायचं काम आहे का आपला नाही, कारण की कधी वाढतात लगेच वाढतात. आता सेशन झालं काही गोष्टी वाढतात परत काही कमी होतात. त्याच्यामुळे फक्त लक्षात ठेवायचं की 446 किंवा 445 पेक्षा जास्त आणि हे तर एकच आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं का सांगा मला. सर्वांना समजलं. म्हणजे याच्यावर प्रश्न आलेला आहे की भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एकूण किती भाग आहे. किती भाग आहे 25. आणि त्यांनी म्हटलं जेव्हा कॉन्स्टिट्यूशन तयार झालं तेव्हा विचारलं तर किती 22. हे 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे जोडा लावाला. आपल्या किती शेड्यूल आहे 8. तसे किती आहे म्हणजे आता सध्याचे 12 आणि कलमे हे विचारलंय भारताचे संविधान जेव्हा लागू झाले तेव्हा भारताच्या संविधानामध्ये एकूण किती कलमे होते. किती कलमे होते 395 होते. हे सर्व विचारलंय. म्हणून हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे आणि हे कठीण काहीच नाहीये. आता हे 22 भाग 8 आणि 395 हे कोणत्या कलमांतर्गत आपण अपडेट केले 368 अंतर्गत हे अपडेट केले. याच्यामध्ये आपण चेंजेस केले आणि हे 368 कलम चेंज करण्यासाठी आपल्या घरी बसून करू शकतो का आपण हे. नाहीतर घेतला पेन चला खोडा रे हे. ठीक आहे असं होऊ शकते का नाही. काय करायचं आपल्याला संसदेमध्ये. मग हे संसद म्हणजे आपली पार्लमेंट आणि हे संसदेचं मी थोडंसं शॉर्टकट मध्ये स्ट्रक्चर सांगतो. ठीक आहे हे स्ट्रक्चर कसं आहे संसदेचं जिवंत आहे सर्वजण. संसद म्हणजे पार्लमेंट होते. तर संसदेमध्ये बघा आपली संसद तिघां मिळून बनलेली आहे. किती मिळून बनलेली आहे तिघा. आपल्या भारताचे कोण राष्ट्रपती. आपल्या भारताचे कोण प्रेसिडेंट राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि त्याच्या अंतर्गत 2 घरं असतात. 2 गृह असतात. घर म्हणजे गृह. 2 गृह असतात. त्यामधलं पहिलं आहे लोकसभा आणि दुसरं आहे राज्यसभा. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या तिघा मिळून काय बनते संसद बनते. लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये पण काही सदस्य असतात यामध्ये पण काही सदस्य असतात. मी ते सदस्य वगैरे काहीच बोलणार नाही. तुम्हाला बिलकुल डिस्टर्ब नाही करणार मी. आजचा पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला एवढं मोठं सांगून काही गोंधळात पाडणार नाहीये. फक्त लक्षात ठेवा की हे तिघां मिळून काय होते संसद चालते. आणि संसदेमध्ये कोण असते राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा. राष्ट्रपती कोण आहे सध्या आपले महिला आहे. ठीक आहे पण त्यांना राष्ट्रपतीच म्हणतात. लक्षात ठेवजा. एकदा डिबेट म्हणजे एका म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या होत्या ना तेव्हा त्यांना राष्ट्रपती न म्हणता राष्ट्रपत्नी म्हटलं आलं होतं. ठीक आहे. बरेच जणांचा प्रश्न होऊ शकतो की राष्ट्रपत्नी म्हणायला पाहिजे कारण की महिला आहे तर चुकीचं आहे. ठीक आहे कारण की त्या पदाची आपण गनिमा कमी करून आलो. राष्ट्रपत्नी म्हटल्यामुळे ते पत्नी सर्वांची होऊन जाते. तर त्याच्यावर जे एक लोकसभेचे जे सदस्य होते त्यांच्यावर खूप काही कारवाई करण्याचे आदेश झाले होते. पण ते तेव्हा आठवून घेतलं गेलं. तर राष्ट्रपतीच म्हणायचं आपल्याला. समजत आहे. पत्नी म्हणता येणार का नाही. ते चुकीचं वर्डिंग आहे. राष्ट्रपती कोण आहे आपल्या द्रौपदी मुर्मू. श्रीमती द्रौपदी मुर्मू असं म्हणू शकता तुम्ही पण राष्ट्रपतीच बोलायचं. ठीक आहे. क्लिअरिटी आली इथं सर्वांना. कारण की जे आता आपण मेन्स साठी जाणार आहे कारण की इथून तुम्हाला माहिती आहे राज्यसेवा काय झालेली आहे मेन्स. तर मेन्स मध्ये आपल्याला हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. काही काही नाही तर मग राष्ट्रपती तुम्ही विचार पण करता ना की राष्ट्रपती महिला आहेत पती कसं म्हणू आपण त्यांना. ना महिला असल्यामुळे पत्नी म्हणायला पाहिजे. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि मग आपण पेपरमध्ये त्या आपण लिहू शकतो व्यवस्थित. हे लक्षात ठेवायचं सर्वांना. व्हेरी गुड ऑनलाईन व्हेरी गुड जयश्री अश्विन मानसी. चला बघा आता हे कळलं तुम्हाला. तर हे सर्व याच्यामध्ये चालते ते 368 नंबरचं कलम किती 360 आणि 368 अंतर्गत तुम्हाला हे सर्व चेंजेस करता येतात. मग आता एक मिनिट का मी तुम्हाला बॅक पेजला नेतो पहिले समजून घेऊ. भाग 22 होते. अनुसूच्या किती होत्या 8 आणि कलमे किती 395 आणि ते वाढल्यानंतर एवढे झाले. मग ते सर्व म्हणजे आता हे पुस्तक आपण ओपन केलं. पहिल्या पेजला काय आहे सांगा पुस्तक ओपन केल्यावर बोला सर्वांनी काय आहे प्रस्ताविका प्रियांबल आहे. जसं दुसरं पेज ओपन करू त्यामध्ये एकूण किती भाग दिसेल तुम्हाला 22 आणि त्याच्यामध्ये हे कलमे दिसेल सर्व की या भागामध्ये म्हणजे चॅप्टर 1 म्हणजे भाग 1 त्याच्यामध्ये हे कलम हे कलम हे कलम आलं लक्षात. असे 395 कलम. आता हे कसे आहे याचं थोडंसं मी फक्त तुम्हाला दाखवून देतो कसे कसे कलम आहे बघा हे. आणि दोन्ही लँग्वेज मध्ये आणलं आहे. पण मी स्टार्टिंगलाच बोललो की मराठी आणि इंग्लिश हे बॅच दोन्ही लँग्वेज मध्ये चालणार आहे. एकूण एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आणि एवढं इंटरेस्टिंग आहे ना पॉलिटी मला शिकवताना. ऍक्च्युली माझा पहिले ऑप्शनल जो होता ना तो युपीएससी मध्ये पॉलिटिक्स होता. मी पहिले 8-9 महिने पॉलिटिक्सचा अभ्यास केला होता. मला पॉलिटी खूप आवडायला लागलं होतं. पण पॉलिटी मधले जे वर्ड आहे ना ते खूप स्ट्रॉंग पाहिजेत तुम्हाला ऍज अ ऑप्शनल म्हणून. ऑप्शनल जर घ्यायचा असेल तर समजा वैकल्पिक विषय ज्याला म्हणतो आपण तर खूप जास्त म्हणजे तुम्हाला एकदम वकीलच बनावं लागते. वकील माहिती आहे ना
तर वकील जर बनले तरच तुम्हाला ते शब्द येऊ शकतात. तर मग मी लगेच चेंज केला. मला लक्षात आलं की हे म्हणजे आवडते खूप, परंतु आवडपेक्षा स्कोर पण पाहावं लागते ना, आपण पीएचडी थोडी ना करून आलो. तर मी लगेच मग माझा ऑप्शनल जिओग्राफी केला. समजत आहे? तर जिओग्राफी मला पहिल्यापासून आवड होती, तर मग जिओग्राफी मध्ये तर आणखी तुम्हाला तर माहिती आहे किती इंटरेस्ट येते, कारण की तीच ते. तर हिच्यामध्ये पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे. तर आपण बघून घेऊ काय आहे. तर याच्यामध्ये किती विषय म्हटले मी तुम्हाला, पाठ किती म्हटले? 22 पार्ट आहे. नंतर किती झाले? 25. तर बघा आता ह्या 22 पार्ट मध्ये पहिला जो पार्ट आहे तो आहे संघ आणि त्याचे प्रदेश, द युनियन अँड इट्स टेरिटरी. यामध्ये कलमे आहे, कारण की कलम पाहिले आपण, तर 1 ते 4 कलमे आहे. बघा हे थोडंसं डोक्याच्या वरती जाणार आहे तुमच्या, पण हे समजून घ्या की चॅप्टर 1 आहे. चॅप्टर 1 मध्ये 4 पार्ट आहे. 4 काय त्याच्यामध्ये कलम आहे, 1 1 2 3 4. दुसरं कोणतं आहे बोला? नागरिकत्व, सिटिझनशिप. त्याच्यामध्ये किती? 5 ते 11 हे आर्टिकल्स आहे. त्यानंतर तिसरं कोणतं आहे? मूलभूत अधिकार. खूप इम्पॉर्टंट आहे, फंडामेंटल राईट्स. याला शॉर्टकट मध्ये एफ आणि आर म्हणजे एफ आर म्हणतो. काय म्हणतो आपण याला? म्हणजे जेव्हा जेव्हा मी एफ आर म्हणणार तेव्हा समजून जायचं काय आहे, फंडामेंटल राईट. हे 12 ते 35च्या कलमांमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर भाग 4 मध्ये गेलो. तिच्यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, DPSP. DPSP हे याचे शॉर्टकट आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे आहे 36 ते 51 मध्ये. आता तुम्हाला सांगतो कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण एखादा विषय किंवा एखादी नवीन गोष्ट शिकत असलो, कोणती गाडी घेतली तुम्ही, काही घेतलं, तर बघा तुम्हाला एकदम थोडी ना माहित पडते. आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे सर्वात पहिले तुमच्या कानावर आज पडलेलं आहे, आणि तुमची अपेक्षा आहे की आजच मला समजलं पाहिजे. समज आहे, फंडामेंटल राईट्स आज तुमच्या कानावर पडलाय, तुमची अपेक्षा असते की आजच मला समजलं पाहिजे. असं पॉसिबलच नाहीये. आणि एक लक्षात घ्या, आजचा जो तुमचा जो नवीन जमाना आलाय ना, त्यामध्ये शॉर्ट रील्स, शॉर्ट गोष्टी लवकर समजल्या पाहिजे, कमी वेळेत जास्त मला घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपण मागे आलो आहे. तुम्हाला सांगतो, हार्डवर्क केल्याशिवाय सक्सेस भेटत नाही. तुम्हाला हार्डवर्क करावंच लागणार आहे. जर तुमच्या माइंडमध्ये असेल की नाही मला शॉर्टकट मध्ये द्या सर्व सर्व, तर नाही. शॉर्टकट कधी निर्माण होतात? जेव्हा माणूस हार्डवर्क करते, जेव्हा माणूस जास्त मेहनत घेते, त्यातून शॉर्टकट उत्पन्न निर्माण होतात आपोआप, की अच्छा हे असं आहे, हे असं आहे. पण तुम्हाला स्टार्टिंगला हार्डवर्क करावंच लागणार आहे. म्हणून जे पण नवीन आहे त्यांनी असं माइंडमध्ये टाकू नका की हे तर खूप कठीण आहे. पहिले तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यायची आहे. आणि हे जे पॉलिटिचे लेक्चर आहे, हे माझं टार्गेट आहे की 50 दिवसामध्ये म्हणजे 50 लेक्चर मध्ये आपल्याला संपवायचं आहे. 50 म्हणजे जवळपास 1.5-2 महिने होते. तर 1.5 ते 2 महिन्यामध्ये जर तुम्ही इथं प्रॉपर प्रेझेंट असले, मेंटली, फिजिकली तुम्ही आले फक्त, किंवा तुम्ही बसले मोबाईल घेऊन, तर मजा नाहीये. तुम्हाला मेंटली प्रेझेंट राहायचं आहे. आणि सगळी दुनिया जरी आहे ना, ते सोडून द्यायची आहे. ठीक आहे. काकू काय करून आली है ना, काका काय करून आला, तुमचं फ्रेंड सर्कल काय करून आलं, ते सर्व सोडून इथं तुम्ही जर आले, तरच हे 50 दिवसामध्ये तुम्हाला 15 मार्क मिळणार आहे. समजत आहे? आणि हा सब्जेक्ट तुम्हाला इथंच करायचा आहे. घरी जाऊन फक्त रिव्हिजन करायची आहे. आणि त्यासाठी जर मी आता एक शब्द वापरला की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, तर तुम्हाला फक्त तो कानावर घ्यायचा की सरनं काय म्हटलं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. जर फक्त मी म्हटलं आणि तुमचं लक्ष फक्त हा काहीतरी बोलले सर मस्त मजा आली, तर त्याला अर्थ आहे का? नाही. तो तुमच्या फक्त माइंडमध्ये शिरू द्यायचा आहे. तर तुमच्या याच्यात उतरू द्या आतमध्ये. बघा नेक्स्ट काय मूल, बघा 4 ए म्हटलंय, म्हणजे हा जो भाग आहे पार्ट 4 ए आहे, हा यामध्ये मूलभूत कर्तव्य आहे, याला म्हणतो फंडामेंटल, FD म्हणतात त्याला, फंडामेंटल ड्युटी. 51 ए मध्ये आहे. त्यानंतर 5व्या भागामध्ये बघा काय, संघ सरकार, तर युनियन गव्हर्नमेंट आहे. संघ म्हणजे केंद्राचं सरकार असते. हे 2 सरकार असतात, एक असते युनियन, एक असते स्टेट. युनियन म्हणजे केंद्राचं. त्याच्यामध्ये बघा मग कोण आहे, त्याच्यामध्ये कार्यकारी, एक्झिक्युटिव्ह असते. त्यानंतर संसद, संसदबद्दल थोडंसं मी तुम्हाला देऊन दिलं. राष्ट्रपती, विधियाचे अधिकार, ते हिच्यात सगळीकडे कलम आहे 51 52 वगैरे, ते पाहून घेऊ. फक्त आता हे वाचू आपण, कलम लक्षात पण येणार नाही तुमच्या. त्यानंतर राष्ट्रपतीचे विधायी अधिकार दिले आहे. संघ न्यायपालिका, द युनियन ज्युडिशरी, ज्यामध्ये आपलं सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट है ना, सर्वोच्च आणि उच्च. सर्वोच्च म्हणजे हायकोर्ट, सॉरी सुप्रीम कोर्ट, आणि उच्च म्हणजे हायकोर्ट. सर्वोच्च म्हणजे काय? सुप्रीम. सुप्रीम कोर्ट वरती असते, सुप्रीम ऑफ द लीडर है ना, सुप्रीम. आणि त्यानंतर हायकोर्ट खाली असते. त्यानंतर मग आपले डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे खाली जातात. त्यानंतर बघा नियंत्रक व महालेखा परीक्षक, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असते. त्यानंतर बघा इथं बघा, हा 5 मध्ये, भाग 6 मध्ये बघा काय आहे, भाग 6 मध्ये राज्य, द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की भाग, आणि हा आपण जोडायला प्रश्न आलाय, भाग 5 मध्ये काय असते, भाग 6 मध्ये काय असते, भाग 3 मध्ये काय आहे, भाग 2 मध्ये काय आहे. समजत आहे? म्हणजे भाग थोडस आपण रिकॉल करण्यासाठी 2-3 फक्त का. भाग 1 मध्ये बघा काय आहे, द युनियन अँड ईस्ट. भाग 2 मध्ये काय, सिटिझनशिप. भाग 3 मध्ये काय, फंडामेंटल राईट. भाग 4 मध्ये काय, DPSP. भाग 4 ए मध्ये काय आहे, फंडामेंटल. आणि भाग 5 मध्ये काय आहे, द युनियन. आणि भाग 6 मध्ये काय, स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. आता माझ्यासोबत लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे असं पाठ नाही करायचं, बिलकुल रट्टा मारायचा का आपल्याला, नाही. सर्वात पहिले काय करणार आहे आपण, भाग 1 पाहणार आहे. भाग 1 कशा संबंधी आहे, आपलं संघ म्हणजे आपला भारत,
आणि त्या भारतामध्ये असलेले राज्य. कळलं इथपर्यंत भाग आहे. भाग 2 मध्ये काय आहे? नागरिकत्व म्हणजे आता आपला भारत आहे, त्या भारतामध्ये कोण राहते हे पाहावं लागेल ना, कोणते नागरिक आहे. ठीक आहे, की आतंकवादाला आणता नाही, भारतातले नागरिक पाहिजे ना आपल्याला, म्हणून सिटिझनशिप कोणत्या भागमध्ये येईल? 2. 2 झालं. तिसरा भाग, तिसऱ्या भागमध्ये जिथं हे लोक आले त्या लोकांना काहीतरी राईट द्यायला लागेल आपल्याला, ज्याला काय म्हटलं आपण? फंडामेंटल राईट, FR. ठीक आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये राज्य विभागले वेगवेगळे. तर भाग 4 मध्ये आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी DPSP टाकलं, की आपण काहीतरी स्टेटला सुद्धा अधिकार दिले. त्यानंतर एक भाग 4A टाकला, त्याला आपण फंडामेंटल ड्युटी म्हटलं, आपले काहीतरी ड्युटीज असले पाहिजेत ते. ठीक आहे. त्यानंतर भाग 5 मध्ये आपण संघ शासन व्यवस्था म्हणजे द युनियन गव्हर्नमेंट, म्हणजे हे संघ सरकार, द युनियन गव्हर्नमेंट. आणि 5 झाल्यानंतर भाग 6 द स्टेट गव्हर्नमेंट. समजलं का? आणि हे एवढ्यादा विचारलेल्या जोडा लावाला इकडे 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 खूप सर्व समजून झालं. हे आज पाठ करायची गरज नव्हती, मी फक्त एकदा रिवाइज करून दिलं. हे सर्व पाठ होऊन जाईल तुमचं जसं जसं टाइम आपण देऊ. इथपर्यंत कळलं? आता फक्त स्टेप मध्ये वाचून घेऊ स्पीड मध्ये. त्यानंतर भाग 7 मध्ये बघा काय आहे. भाग 7 मध्ये पहिल्या अनुसूचीच्या भाग ब मधील काही राज्य, त्याला स्टेट ऑफ द पार्ट बी म्हटलो, नंतर वाचून घेऊ सगळं सगळं. त्यानंतर 7 नंतर 8 मध्ये द युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश. 9 मध्ये पंचायती, तर पंचायत. ठीक आहे. 9 नंतर बघा 10 नंतर 9A नावाचा एक पार्ट आहे आणखी, त्याला नगरपालिका टाकलाय, तर म्युन्सिपालिटीज. 9B मध्ये सहकारी संस्था, तो कोऑपरेटिव्ह सोसायटी. हा. त्यानंतर भाग X म्हणजे काय होते? 10 होते. अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र. ठीक आहे. त्यानंतर भाग 11 संघ आणि राज्य यांच्याविषयीची संबंध. त्यानंतर याच्यामध्ये अध्याय 1 अध्याय 2 दिलेले आहे, ते मी नंतर सर्व समजून सांगतो, फक्त हे वाचून घेऊ फक्त एकदा. भाग 12 मध्ये वित्त, मालमत्ता, करार आणि दावे या संबंधीच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे अध्याय दिलेले आहे. त्यानंतर भाग 13 मध्ये भारतीय व्यापार, वाणिज्य आणि संभाषण दिलेलं आहे. भाग 14 मध्ये संघ आणि राज्यांच्या सेवा दिलेल्या आहे, तुम्हाला सर्व्हिसेस ज्याला म्हणतो. त्यानंतर भाग किती झाले आपले? 14. 14A मध्ये न्यायाधिकरण दिलेलं आहे. त्यानंतर 15 मध्ये काय दिलं आहे? इलेक्शन. हे खूपदा विचारलाय. भाग 15 निवडणुका कोणत्या भागामध्ये येते? कोणत्या भागमध्ये येते? हे भाग 15 मध्ये येते. 15 मध्ये निवडणूक आहे. त्यानंतर 16 मध्ये काय आहे ते बघा, काही वर्गांसाठी विशेष तरतुदी दिलेल्या आपण. ठीक आहे, काही राईट दिलेले आहे. त्यानंतर भाग 17 याच्यामध्ये अधिकृत भाषा, हे पण खूपदा विचारलंय. अधिकृत ऑफिशियल लँग्वेज कोणत्या भागामध्ये आहे? ठीक आहे. मला माहिती आहे हे सगळं तुमच्यासाठी नवीन आहे, पहिलाच दिवस आहे, डोक्याच्या वर ते जाणार आहे हे सर्व. फक्त कानावरून जाऊ द्या की वेगवेगळे भाग आणि त्याच्यामध्ये काही काही टाकलेलं आहे आपण. आणि डायरेक्ट असेच प्रश्न विचारले एमपीएससी मध्ये की भाग कोणता आहे, कोणत्या भागामध्ये. जसं इलेक्शन साठी कोणता भाग सांगितला मी? 15 नंबरचा. आता भाषेसाठी कोणता आहे? 17 नंबरचा. म्हणजे भाषा 17 नंबरच्या भागामध्ये, म्हणजे चॅप्टर आहे हा. कोणता चॅप्टर नंबर आहे? 17. 17 नंबरच्या चॅप्टर मध्ये भाषेसंबंधी बोलले जात आहे, की आपल्या भारतामध्ये भाषा कोणती आहे. मग तुम्ही म्हणता ना सर इंग्लिश पाहिजे, इंग्लिश भाषा आपली आहे का? सर्व भाषेला प्राधान्य दिलं आहे, हिंदीला जास्त दिलेलं आहे. तर अशा गोष्टी केलेल्या आपण त्याच्यामध्ये. नंतर बघा 15 नंतर 17 नंतर कोणता आहे? 18. या 18 मध्ये आणीबाणीची तरतूद, इमर्जन्सी प्रोव्हिजन दिलेली आहे. खूपदा विचारते आणीबाणी तरतूद, इमर्जन्सी प्रोव्हिजन काय आहे, कोणत्या भागामध्ये? कोणत्या भागामध्ये बोला? हा, इमर्जन्सी. इमर्जन्सी म्हणजे कळते का? इमर्जन्सी म्हणजे आपत्काल. हिंदीमध्ये आपत्काल, मराठीमध्ये आणीबाणी. त्यानंतर त्यानंतर भाग 19 मध्ये विविध काही असे मिसलिनियस गोष्टी असतात ज्या आपल्या क्वेश्चन मध्ये टाकलेल्या आपण. 20 मध्ये काय टाकलंय? संविधानाची दुरुस्ती. ठीक आहे. हे बघा संविधानाची दुरुस्ती. त्यानंतर याच्यात कोणती कलम आहे? हे कलम थोड्या वेळ आधी सांगितले का मी? आठवते का तुम्हाला? जिवंत होते का तुम्ही? आता जिवंत असणार तर तुमच्या लक्षात येईल की हे बघा, कलम 368 भाग कोणता? चॅप्टर कोणता? 20. भाग 20 मध्ये घटना दुरुस्ती, अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर भाग 21 तात्पुरत्या संक्रमणाकालीन आणि विशेष तरतूद दिल्या. आणि भाग 22 याच्यामध्ये संक्षिप्त नाव, प्रारंभ, हिंदी, प्रामाणिक मजकूर अशा काही गोष्टी दिल्या. किती भाग झाले टोटल? पण मी तुम्हाला म्हटलं की 22 भाग झाले, पण सद्यस्थिती किती आहे? मग ते म्हणतात सर 3 भाग केले कुठे? बरोबर नाही का? तर एक लक्षात ठेवा, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक तुम्ही आताही घेतलं सध्याही, तर तुम्हाला 22च भाग दिसेल. किती भाग दिसेल? असे काही लिस्ट लिहिले काय? नाही, 22च भाग दिसेल. आणि कलम किती दिसेल? 395 दिसेल. तुम्ही म्हणता सर मग हे चुकीचं सांगून आलं तुम्ही, मग आम्हाला भाग दिसून नाही राहिले बाकीचे 25 तर झाले. तर ते भाग आपण काय केलं, या 22 भागामध्येच मदत ते ऍड केलेले आहे. आलं का लक्षात? म्हणजे 22 झाले ना, तर 23वा भाग असा नाहीये का भाग 23. समजून घ्या, इथं समजा 18 आहे तर भाग 18A म्हणून टाकला आलाय. म्हणजे जे अमेंडमेंट केलेली आहे, जे आपण सुधारणा केलेली आहे, ते सुधारणा त्याला काहीतरी लावलेला आहे A B C D.
तर असे 3 भाग ऍड केले. किती भाग केले ऍड सांगा? 3. पण दिसताना तुम्हाला किती दिसेल? 22च. पण मदत कुठतरी ऍड केली आहे. पण ते मदत कुठं केली आहे तर ते सांगतो तुम्हाला मी. इकडे बघा, हे 3 भाग ऍड केले. एक केला भाग नंबर 7. तर हा भाग नंबर 7 ऍड नाही केला आपण. ठीक आहे. भाग बी मधील राज्याशी संबंधित हा 7व्या घटनादुरुस्ती कायदा 1956 द्वारे काय केला? रद्द केला. म्हणजे घटना दुरुस्तीमध्ये टाकता पण येते आणि काढता पण येते. म्हणजे भाग 7 नंबर आपण काढून टाकला बघा, भाग 7 नाही त्याच्यात. ठीक आहे. आणि नंतर मग टाकले कोणते कोणते बघा, भाग 4A, भाग 9A आणि भाग 9B हे मी तिच्यात टाकलेलेच होते. पण तुमचं लक्ष नव्हतं. मी तुम्हाला म्हटलं ए बी ए, आठवते का? तर हे जर तुम्ही मोजले तर ते किती होतात मग? 25 होतात. म्हणजे दिसताना किती दिसणार? 22. म्हणजे हे त्याच्या खाली टाकलंय का 23, 24, 25? नाही, त्याच्यामध्येच आहे हे. समजलं का काय म्हणतोय तुम्ही? म्हणजे हे भाग 4A जो आहे हा नंतर आपण ऍड केला घटना दुरुस्तीनं. हे काय आहे नंतर वाचू, याच्यात पडायचं पण नाही आपल्याला. हे भाग 9A हा नंतर टाकला आणि भाग 9B हा पंचायत राजच्या संबंधित आहे. हे आपण नंतर ऍड केले भाग. कळत आहे? म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिले सुरुवातीला 22 भाग होते, आता 25 झाले. पण दिसताना किती दिसणार? 22च दिसणार. जे आपण अमेंडमेंट केली आहे, सुधारणा केलेली आहे, त्या तुम्हाला कशा दिसेल? या प्रकारे दिसेल, ए बी. ठीक आहे, या प्रकारे. आणि ते मी ऑलरेडी इथं घेतलेलंच आहे. हे सगळं सोबत सोबत होणार आहे. आता सुरुवात झाली बघा, इथे दिसते भाग. आता दाखवून देतो तो भाग. आता तुम्ही मोजल्यानंतर बघा, हा दिसला? हा ए, न्यायाधिकरण आणखी एक आहे वरते, हे बघा ए आणि बी. तर हे सगळे आपण भाग आपण त्यात जोडलेले आहे. हा एक मूलभूत फंडामेंटल ड्युटीज, तसे 3 भाग जोडले आपण. तर सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की 368 कलमानुसार आपण काही टाकू शकतो आणि काही काढू शकतो. ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या गोष्टी टाकणार, कोणत्या गोष्टी काढणार. तर हे झालं. आता आपण वापस शिकूया. समजले का तुम्हाला? किती भाग होते सांगा मग टोटल? दिसतात किती? म्हणजे दिसतात 22. आहे किती? किती शेड्यूल आहे? दिसतात बघा. शेड्यूल अजून मी शेड्यूल शिकवलंच नाही तुम्हाला. ठीक आहे. हे वेगळा पार्ट आहे. शेड्यूल काय असते, अनुसूची काय असते, हे उद्याच्या लेक्चर मध्ये होणार. शेड्यूल म्हणजे काय. ठीक आहे. हा त्यातलाच पार्ट आहे पण वेगळा आहे. हा थोडा लक्षात घेऊ. हा आर्टिकल समजले 395, पण ऍक्च्युअल मध्ये किती आहे? 446 पेक्षा आहे. आणि प्रस्ताविका म्हणजे प्रियांबल. म्हणजे आपल्या भारताचं संविधान हे अशा प्रकारे चालू झालेलं आहे. एक आता याला संक्षिप्त रूप देऊ आपण. ठीक आहे. सर्वात पहिले सर्वांनी लक्ष द्या. सर्वात पहिले सांगा मला, आपल्या भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? 15 ऑगस्ट 47 ला. सर्वांनी कमेंट सेक्शन ओपन करा ऑनलाईन आणि पटपट आन्सर द्यायचे आहे. आजच तुमचं बघा बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. आणि पहिला दिवस आहे, प्रश्न विचारायचे नाही हे कुठून आलं हे कुठून आलं, फक्त ऐकायचं आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. आपल्या भारताला प्रजासत्ताक केव्हा मिळालं? 26 जानेवारी 1950 ला. तर इथून ते तिथपर्यंत म्हणजे स्वातंत्र्यापासून प्रजासत्ताक पर्यंत जवळपास आपण एक पुस्तक तयार करायला वेळ घेतला. आणि त्या पुस्तकाला म्हटलं द भारताचे संविधान, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. या पुस्तकासाठी आपल्याला किती कालावधी लागला, किती वेळ लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. खूपदा झालेला आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस नियरली इज इक्वल टू 3 वर्ष. 3 वर्ष लागले. ठीक आहे. आता हे पुस्तक लॉन्च झाल्यानंतर या समिती म्हणजे एक समिती बसवली होती पुस्तक लॉन्च करायला. त्या समितीचं नाव होतं मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. ज्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी ते पुस्तक लॉन्च करताना किंवा हे 2 वर्ष म्हणजे जवळपास 3 वर्ष घेतले. त्या 3 वर्षामध्ये काही आपल्या मनानं घेतलं का सर्व? नाही. त्यांनी काय केलं, कुठून कुठून घेतल्या त्या गोष्टी? अमेरिकेवरून, हा ना, जर्मनीवरून, फ्रान्सवरून, ऑस्ट्रेलियावरून या म्हणजे या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला आणि तो भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी टाकल्या. म्हणून असं म्हणतात की भारताची जे संविधान आहे हे सर्वात मोठं संविधान आहे, सर्वात मोठं लिखित संविधान आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये मी सांगितलं की एक कलम टाकली. त्या कलमाचं कलम कोणती? 368 कलम टाकली. आणि त्या 368 नुसार त्यांनी असा विचार केला की पुढे हे बदला लागते, म्हणून त्याला आपण म्हणतो घटना दुरुस्तीची कलम. आणि माझा प्रश्न हात वरती करून उत्तर द्यायचा आहे. 368 नंबरची कलम हे कोणत्या भागामध्ये आहे? पहिला प्रश्न आजचा, कोणत्या भागामध्ये आहे? थोडा वेळ आधी सांगितलं मी, म्हटलं तुम्ही जर इथं प्रॉपर प्रेझेंट असणार मेंटली तरच जमणार, फिजिकली नाही पाहिजे. कोणत्या भागामध्ये 368 नंबरची कलम आहे? खूपदा विचारलेला आहे. व्हेरी गुड. खूप जणांचे हात वरती आहे. सांग रे. किती? 20 नंबरची कलम, भाग 20. भाग नंबर 20 मध्ये हे दिलेलं आहे. आणि त्या 20 नंबर मध्ये 368 मध्ये सांगितलं की कशा प्रकारे. मी तुम्हाला हे सांगितलं, हे 368 नंबरची कलम जी आहे ही तुम्ही बदलू शकता का? हात लावून पेन्सिल काढून? नाही. त्यासाठी काय करायला लागणार आहे? संसदेचा अधिकार आहे तो. संसदेमध्ये काही गोष्टी सांगितल्या, त्याची एक प्रोसिजर सांगितली आहे. आणि संसदेमध्ये मी 3 लोक सांगितले, 3 मिळून संसद बनते. कोणकोणते 3? भारताचे राष्ट्रपती,
लोकसभा आणि राज्यसभा या तिघा मिळून आपलं भारताचं संसदेचं स्ट्रक्चर बनलेलं आहे आणि त्या संसदेमध्ये आपण मग ह्या सगळ्या गोष्टी करतो. समजा इथपर्यंत. त्यानंतर आपण समोर गेलो, त्यामध्ये आपण पाहिलं की जे पुस्तक तयार केलं त्यामध्ये आपण मग पहिले पाहिलं की 26 जानेवारी 1950 ला काहीतरी भाग होते. किती भाग होते? 22 भाग होते. त्यानंतर आपण पाहिलं की किती अनुसूच्या होत्या, शेड्यूल किती होते? 8 होते. आर्टिकल किती होते? कलम 395 आणि प्रियांबल किती होतं? 1. मग आपण पाहिलं जे प्रियांबल आहे त्या प्रियांबल मध्ये सुद्धा एक तारीख दिली होती, ज्या दिवशी आपण सिग्नेचर केली 26 नोव्हेंबर 1949. बरोबर. 26 नोव्हेंबर, जानेवारी नाही, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण ते स्वीकारलं. मग ज्या दिवशी स्वीकारलं त्या दिवसपासून तर 26 जानेवारी 1950 पर्यंत म्हणजे लागू करेपर्यंत काही गोष्टी आपण ऑलरेडी अंमलात आणल्या होत्या. जसं राष्ट्रपतीचं पद हे अंमलात आणलं होतं. म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आपण पहिलेच घोषित करून टाकलं होतं. समजत आहे? कारण की आपल्याला राष्ट्रपती लागेल ना, एक लीडर लागेल ना आपला, म्हणून. आणि नंतर 1951 पासून मग आपण इलेक्शनची प्रोव्हिजन चालू केली. मग इलेक्शन झाल्या पहिल्या आणि त्यानंतर मग भारताचे पंतप्रधान जे आहे ते कोण बनले होते पहिले? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि नंतर मग राष्ट्रपती पुन्हा डॉक्टर राजेंद्र प्रसादच बनले. ठीक आहे, ते मी पुढे सांगणार तुम्हाला सिच्युएशन नुसार. तर हे स्ट्रक्चर झालं. आणि आता आपण ज्या प्रकारे चाललो या पुस्तकानुसार प्रत्येक वेळेस अपडेट करत आहे त्यामध्ये. इथपर्यंत झालं. त्यानंतर आपण पाहिलं हे भाग होते, त्यामध्ये अपडेट झाले, भाग कसे झाले त्या भाग मी पूर्ण वाचून दाखवले. ते एक आणखी छोटासा प्रश्न, त्याचं उत्तर तुम्ही द्या. चला ऑनलाईन सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आपल्या भारतामध्ये जे भाषाची तरतूद आहे ते कोणत्या भागामध्ये आहे? भाषेची थोडस आठवा, मला वाटते तुम्हाला आठवायला पाहिजे. नाही आठवलं तरी ठीक आहे. भाषा तरतूद हे कोणत्या भागामध्ये दिली आहे? व्हेरी गुड. सांगू शकते? भाग नंबर 17, पार्ट नंबर किती? 17. बघा जे पूर्णपणे होते नाही तर प्रेझेंट ते त्यांना उत्तर यायला लागले. इलेक्शनची तरतूद थोडस मी त्याला हायलाइट केलं होतं ह्या गोष्टीला. इलेक्शनची तरतूद. चला ऑनलाईन पटापट. व्हेरी गुड सिद्धार्थ, रोहिणी, संदेश, व्हेरी गुड माधवी. इलेक्शनची तरतूद पाहिजे मला, इलेक्शनची. ती बघा मी त्याला हायलाइट केलं ना, तेच विचारत आहे तुम्हाला मी, एक्स्ट्रा नाही विचारत आहे. ज्याला हायलाइट नाही केलं त्याने विचारत आहे. सांगा. भाग नंबर 15, पार्ट नंबर 15 मध्ये इलेक्शन सांगितलं होतं मी तुम्हाला. आठवते तुम्हाला? हे सर्व जुळवायला आलेलं आहे. तुम्ही एक काम करता, आजचा पहिलाच दिवस आहे, पीवायक्यूचं ओपन करायचं पुस्तक आणि मी जर शिकवलेलं हे दिसलं नाही तर मला म्हणायचं. कारण की मी तुम्हाला पूर्ण रटून टाकणार आहे. रटून म्हणजे समजून घेऊन रटणार आहे आपण. असं नाही रटणं म्हणजे फक्त वाचून रटायला लागते, असं समजून घेऊन कन्सेप्च्युअल आपण सर्व आपण इथून पॉलिटी पाहणार आहे. हा लास्ट प्रश्न. आपल्याला मी तुम्हाला 6 भाग शिकवले स्टार्टिंगचे, आठवते तुम्हाला? तर पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग आठवते का काही? तर थोडंफार मला रिकॉल करण्यासाठी सर्वांनी उत्तर द्या. पहिल्या भागामध्ये काय आहे मग? काय सांगते? संघ राज्य आणि त्याचं क्षेत्र, राज्य क्षेत्र, ज्याला आपण म्हटलं भारत आहे, साध्या भाषेमध्ये भारत बोलू आपण. दुसऱ्या भागामध्ये काय आहे? तिचे नागरिक म्हणजे नागरिकत्व. तिसऱ्या भागामध्ये काय आहे? त्यांना मिळालेले फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार त्यांचे. चौथ्या भागामध्ये काय आहे? हा, त्यांना मिळालेले मार्गदर्शक तत्वे, डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, शॉर्टकट डीपीएसपी म्हटलं. त्यानंतर भाग 4 नंतर भाग 4A आहे. कोणता आहे भाग 4? कारण की तो आपण म्हटलं ना एकूण 22 भाग आहे, 23वा भाग कोणता झाला मग? भाग 4A. तो नंतर टाकण्याला घटना दुरुस्तीनं. आलं लक्षात? भाग 4A मध्ये काय? फंडामेंटल ड्युटीज, आपले काय कर्तव्य आहे ते. नंतर भाग 5 मध्ये काय सांगितलंय? केंद्र शासन किंवा संघ युनियन ज्याला म्हणतो, द युनियन गव्हर्नमेंट दिलेली आहे. त्याच्यामध्ये मग सर्व राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभा सर्व त्यामध्ये, ते पुढे बघू आपण. आणि भाग 6 मध्ये काय दिलाय? हा, द स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्याचं गव्हर्नमेंट, जसं महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, तर यांचे काय कसे प्रशासन चालते, म्हणजे हे 6. आणि याचे मग कलम पण आहे, ते कलम आपण नंतरच्या पाठमध्ये पाहू. कळत आहे का तुम्हाला? तर अशा प्रकारे हे पुस्तक तयार झालं इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळे याच्यात म्हणजे भाग आणि कलम, आणि याच्यामध्ये एक सुटलेलं आहे कोणतं? शेड्यूल. शेड्यूल जे आहे याला शेड्यूल म्हणा, शेड्यूल म्हणा, अनुसूची म्हणा, प्रोनाऊन्सिएशन इंग्लिशचं तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा. ठीक आहे. पहिली गोष्ट, बरेच जण काय करणार माहिती आहे का? कॉर्पोरेट लाईफ सारखं इथं जगू नका. कॉर्पोरेट लाईफ म्हणजे का? प्रायव्हेट सेक्टरचं लाईफ. त्याच्यामध्ये इंग्लिश जर थोडंसं चुकलं बोलताना, ठीक आहे, जसं आपण आता मी आल्याबरोबर स्टार्टिंग वडक्कम न केली, बरोबर आहे? वडक्कम म्हणजे काय? वेलकम. तर वडक्कम शब्द कुठे वापरला जाते? साऊथ मध्ये वापरला जाते. जर तुम्ही साऊथ मध्ये गेले तर वेलकम नाही म्हणत, ते काय म्हणतात? वडक्कम बॅक. तर त्यांनी त्यांची लँग्वेज जे आहे ना, तामिळ, तेलुगू, त्याला पहिले प्राधान्य दिलं आणि नंतर इंग्लिशला प्राधान्य दिलं. की त्यांची इंग्लिश काही एकदम सुपिरियर नाही आहे, प्रॉन्ट नाही आहे. ओके. तर एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला कॉर्पोरेट लाईफ की जगायचं नाहीये की तुम्हाला कोणी टोमना मारेल, तुम्ही वडक्कम म्हणा किंवा वेलकम म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. मला पाहिजे मार्क्स तुमचे, मला पाहिजे तुमचा जॉब. ठीक आहे. तुम्ही इथं याला शेड्यूल म्हणा, स्केड्यूल म्हणा की शेड्यूल म्हणा मला काही घेतलं नाही, पण तुम्हाला लिहिताना आणि
समजलं पाहिजे की शेड्यूल म्हणजे काय होते, अनुसूची होते. मला प्रॉब्लेम नाही तुमच्या लँग्वेज पासून, तुम्ही कशी तुटक तुटक बोला. कारण की जेवढे पण मोठे लोक झाले आहे ना, ते लँग्वेजला चांगलं करण्याच्या प्रयत्नात नाहीये, ते समजण्याच्या प्रयत्नात आहे की हे यस आहे. कारण की आपण जन्माला मराठीमध्ये आलो आहे, तर आपलं इंग्लिश किती तुम्ही म्हटलं तरी की तुम्ही त्यांच्यासारखं इंग्लिश बोलू शकतात का? नाही. ते जन्माला इंग्लिशमध्ये आलेले आहे, तर ते आपल्यासारखं मराठी बोलू शकतात का? नाही. आणि अमेरिकेमध्ये जाणंही कठीण झालंय है ना, डोनाल्ड ट्रम्पनं कामच तसं करून टाकलंय. एनआरआयची कंडिशन खराब झालेली आहे, तेच वापस येऊन आले आपल्या भारतामध्ये. ठीक आहे. तर दुसऱ्या देशात जाऊन काही जास्त त्यांचं घडल्यापेक्षा आपलाच अभ्यास करा, बरोबर. ठीक आहे. तर असं समजून आलं सर्वांना. तर अशा प्रकारे हे सर्व पाठ आणि अशा प्रकारचे पुस्तक, पुस्तकाचं पहिलं पेज कोणतं आहे, प्रियांबल. तर मला फक्त आता तुम्हाला सांगायचं आहे की आपला क्लास जो आहे हा 10 वाजता चालू होईल, बरोबर. 10 ते 11 क्लास चालू होईल. 2-3 दिवस मी फ्री डेमो मध्ये टाकणार आहे याच्यामध्ये, कारण बरेच जण जे क्लासचे विद्यार्थी आहेत ते मी ऑनलाईन याच्यात ऍड केलेलं नाहीये, तर हे 3 दिवस मला मिळून जातात ऍड व्हायला. तर ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे त्यांना आपण याच्यात ऍड करून देऊ, आणि जे विद्यार्थ्यांची ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे त्यांना पण ऍड होऊन जाणार ते या बॅच मध्ये. त्यानंतर आपला 10 ते 11 क्लास झाला तर प्रत्येकाला एक बुक घ्यायचा आहे. ठीक आहे. मी नोट्स वगैरे प्रोव्हाइड करून देईन, त्यामध्ये डाऊट नाही. पण बुक यासाठी की त्यामध्ये मी तुम्हाला ट्री डायग्राम, शॉर्टकट ट्रिप्स आणि ट्रिक्स, ह्या नोट्स मध्ये टिप्स आणि ट्रिक्स बिलकुल मिळणार नाही. ठीक आहे. ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहे ना, किंवा जे हे सर्व ह्या याच्यावर राहणार आपल्या. समजा जसं हे पुस्तक काढलं, हे पुस्तक तुम्हाला कुठं काढायचं, तुमच्या बुकमध्ये. हे शॉर्टकट जे आहे, हे सर्व टी डायग्राम हे तुम्हाला त्यात लिहायचं आहे. ह्या पीडीएफ मध्ये मिळणार का? हे नाही. पीडीएफ मध्ये प्रॉपर पीडीएफ मिळणार, आणि हे सगळं क्लासमध्ये घेऊन घेऊ. हे पीडीएफ जर कुठेही गेली, कुठेही फॉरवर्ड झाली महाराष्ट्रामध्ये, तर हे सगळं सगळं तर भारताच्या म्हणजे संविधानातच आहे. हे बाबा वाच. पण जो आपल्याला कोर भाग द्यायचा, जो एक्झाम मध्ये विचारते, ते तुमच्या कुठे राहील, नोटबुक मध्ये नाही. कळत आहे सर्वांना? तर तिथे तुम्हाला सर्व ते नोट डाऊन करायचं आहे. प्रत्येक गोष्ट छोटी 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 छोटी. जेवढे पण पीवायक्यू राहील ते सर्व पीवायक्यू सॉल्व्ह करून घेऊ. एक पण पीवायक्यू आपला बाहेर नाही गेला पाहिजे, कारण की हा आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे पूर्णपणे. तर बरोबर 10 ते 11 बॅच. त्यानंतर स्पायरल बुक घ्यायचं. स्पायरल बुक कुणाकडे आहे का? दाखवासाठी दाखवा पटकन. बघा, हे असं बुक घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे बुक का घ्यायचं आहे असं, हे अशा प्रकारचं बुक असलं पाहिजे तुमचं स्पायरल. कारण की राज्यसेवेच्या मेन्सला जे रायटिंग आहे ना, त्यामध्ये ब्लँकच लाईन वाले, असं रेषावाले बुक मिळणार नाही तुम्हाला. लाईनिंग वाले बुक मिळणार आहे, पेज मिळणार आहे का? नाही. तुम्हाला असे पेजेस मिळणार आहे. तर आतापासून सवय लावायची आहे पेजेसची. हे बुक घ्यायचे, याच्यावर लिहायचं. ठीक आहे. आणि ह्या बुकमध्ये सर्व तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल, जे पण मी शिकवणार ते. तर स्टार्टिंगचे 3 दिवस आपण हे लाईव्ह क्लास असेच घेणार आहे, ज्यामध्ये सर्वजण येऊ शकतात. ठीक आहे. इकडे पण नवीन ऑफलाईनला खूप जण आले, त्यांच्यासाठी सांगतो. आणि तिथून नंतर मग आपण आपला जो क्लास आहे प्रॉपर चालू करून देऊ. जे ऍड नाहीये त्यांना या 3 दिवसामध्ये आपण ऍड करून घेऊ. आणि जे जॉग्राफीचं झालेलं आहे आपलं इंडियन जॉग्राफी, त्याची टेस्ट सुद्धा तयार झालेली आहे. पण आपण 3 दिवस हे सेक्शन घेऊ, 2-3 दिवसानंतर त्याची पण टेस्ट घेऊ, आणि सर्व पाठ आपण कम्प्लीट करून घेऊ. ओके, समजलं इथपर्यंत? तर आता ज्या विद्यार्थ्यांना सिरियसली अभ्यास करायचा आहे, त्यांनी, मी पुन्हा पुन्हा हे प्रत्येक क्लासला सांगतो, त्यांनीच क्लास रेग्युलर करायचा आहे. ज्यांना असं वाटते की नाही मी स्वतःही करू शकतो, तर स्वतःही करू शकता. मी तुम्हाला हेल्प करतच आहे, पण अभ्यास करा. सध्या व्यवस्थित कंडिशन नाही आहे. जागतिक लेवलवर मंदीचं संकट आहे, तुम्ही ऐकलं असेल नसेल मला माहित नाही. आणि कंडिशन खूप वाईट होणार आहे इथून काही दिवसांमध्ये. त्यापेक्षा आपल्याला 2025 मध्ये पोस्ट काढायचे आहे. राज्यसेवा असो, कंबाईन असो, ग्रुप बी, ग्रुप सी, खूप सर्व आहे. आता तर सरळ सेवेचे पण पोस्ट येतात, तर सरळ सेवेमध्ये हे सगळं विचारते. सरळ सेवा म्हणजे कोणते, तलाठी, जिल्हा परिषद वगैरे, हे तर सोडूनच द्यायचं. यांना सरळ सरळ विचारते, भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एकूण कलमे किती होते, तर पाठ करा लागते 300. हे असं सिंगल लाईन मध्ये प्रश्न असतात, जरा बघून घ्या तुम्ही का, जिल्हा परिषद, तलाठी वगैरे या एक्झामसाठी. तर ते तर तुमचं तसंच होऊन जाणार, कारण की आपण एवढ्या वरच्या लेवलचा अभ्यास करत आहे, खालच्या लेवलला तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही. खालची तर कुठली पोस्ट तुमची निघून जाईल. आणि झालं पण आहे आपल्यासोबत तसं, आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच सगळ्या पोस्ट खालच्या लेवलच्या काढून ठेवलेल्या आहे. तर बुक कोणतं घ्यायचं? बुक घ्यायचं गरजच नाहीये. पॉलिटीसाठी आपल्या नोट्स. आणि तुम्हाला बुक्स कोणतेही, आता जसं हे सगळं बुक्स कुठलं आहे माहिती आहे का, लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांतचं बुक इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे, मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. तुम्ही ते घेऊ शकता. किंवा मग रंजन कोळंबे सरांचं जे भगीरथ प्रकाशांचं बुक आहे ते पण आहे. पण मला वाटते की त्या बुकमध्ये सर्व हेच दिलेलं आहे, ह्या नोट जे आहे ना आपल्या ह्याच. मी तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता काय करून दिलंय माहिती ना, इंग्लिश मराठी दोन्ही दूर करून दिलाय. तर अशा पण नोट्स मिळेल, काही साध्या घेऊन घेऊ आपण, पण समजणं गरजेचं आहे. जे मी समजून सांगितलं ना आज, हे कोणीच समजून सांगत नाही. स्टार्टिंगचा पहिला दिवस तर काही समजत पण नाही, सुरुवात कुठून करावी हे माहित नसते शिक्षकांना. कारण की माझा हा ऑप्शनल होता आधीचा, तर मला माहिती आहे कुठून चालू करायला लागते, कुठून सुरुवात करायला लागते. तुम्ही जर पुस्तक उघडलं तर पुस्तकात हे आहे का स्टार्टिंगला तुमच्या? बिलकुल नाहीये. मी पूर्ण लिंक लावून देते तुम्हाला स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत, की कशा कशा प्रकारे आपल्याला जायचं आहे. तर हळूहळू सर्व होऊन जाणार तुमचं. आता तुमचे काही प्रश्न असेल 5 मिनिटांमध्ये, 2 मिनिटांमध्ये मला विचारा. 1 नंबर लेक्चर झालं. हो सर, क्लिअर झालं. व्हेरी गुड. चला सांगा